बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कैकाडी नगर येथे झोपडपट्टी परिसरातून दोन इसम दिलीप शाहू व पियुष सोनटक्के हे दुचाकीवरून जात असताना तीन इसम गणेश शाहू, पियुष लिल्लारे, आकाश लिल्लारे यांनी त्यांना थांबवून त्यांच्यासोबत शिवीगाळ करत वाद करायला सुरुवात केली। त्यानंतर वाद वाढत गेला व तिघांनी संगणमत करून हातबुक्कीने व चाकूने दोघांनाही मारून गंभीर जखमी केले। दोन्ही जखमींना उपचाराकरिता मेडिकल हॉस्पिटल येथे नेले असता डॉक्टरांनी दिलीप शाहू याला तपासून मृत घोषित केले व गंभीर जखमी पियुष सोनटक्के याचा उपचार ट्रॉमा सेंटर येथे सुरू आहे। या प्रकरणी फिर्यादी श्रीमती गीता शाहू यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे बेलतरोडी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपींचा शोध घेऊन तिघांना अटक केली आहे। पोलीस स्टेशन बेलतरोडी या ठिकाणी कैकाडी नगर आहे। कैकाडी नगर हा स्लम एरिया आहे, झोपडपट्टी एरिया आहे। यामध्ये दिलीप शाहू जो मृतक आहे हा गाडी घेऊन गेलेला होता, फास्ट चालवत होता। त्यावरून त्याला आरोपी आकाश लिल्लारे, पियुष लिल्लारे आणि गणेश शाहू यांनी हटकले आणि दोघांमध्ये वादविवाद झाला आणि यामध्ये दिलीप शाहू याला तिथे असलेले दगड, गोटे आणि काही शस्त्राने मारहाण झाली असं आम्हाला माहिती मिळाली। आम्ही तात्काळ घटनास्थळावर गेलो आणि दिलीप शाहू याला तात्काळ GMC हॉस्पिटलला ॲडमिट केले। त्याचबरोबर त्याचा एक जो दुसरा गाडी चालक होता पियुष सोनटक्के याला सुद्धा आम्ही हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे। यामध्ये तीन आरोपी आहेत, तिन्ही आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि यामध्ये 307 आणि 302 याप्रमाणे काउंटर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि सर्व आरोपी अरेस्ट केलेले आहेत। याचबरोबर यांचा कौटुंबिक सुद्धा वाद असल्याचे आता निष्पन्न झालेले आहे, कारण या आरोपीमध्ये त्याचा साळा जावयाचा जो मृतक आहे दिलीप शाहू त्याचा साळा जो आहे गणेश शाहू हा सुद्धा आरोपी म्हणून इन्व्हॉल्व आहे। तर हा घरगुती पण साळा आणि जावई यामधून वाद झालेला आहे व यामध्ये दिलीप शाहू हा मृतक पावलेला असून बाकी सर्व आरोपी अरेस्ट आहेत आणि काउंटर गुन्हा दाखल आहे, तपास सुरू आहे।